विधान परिषदेच्या 6 जागांसाठी इकडे मतदान सुरू झालेलं आहे। पुणे, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, गोंदिया आणि यवतमाळ या जागांकरता हे मतदान होत आहे। जळगावमध्ये सर्व पक्षीयांनी माघार घेतल्यामुळे भाजपच्या चंदू पटेलांच्या विरोधात 7 अपक्ष उभे ठाकलेत, तर नांदेडमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चारण्यासाठी सर्व पक्षीय एकवटल्याचं चित्र आहे। सांगलीत भाजपच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होती आहे। पुण्यातलं चित्र काहीसं तसंच आहे आणि गोंदियामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी तिरंगी लढत आहे। 22 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे आणि कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। आणि कोण कोण रिंगणात आहे आपण बघतोय। सुरुवातीला भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या रिंगणातले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल काँग्रेस, प्रणय खुके भाजप आणि रवींद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस। तर यवतमाळ विधान परिषदेसाठी शिवसेनेचे तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे यांच्यामध्ये लढाई। जळगावमध्ये भाजपचे चंदू पटेल आणि अपक्ष विजय पाटील यांच्यामध्ये सामना रंगतोय, तर पुण्यामध्ये भाजपचे अशोक यनपुरे, काँग्रेसचे संजय जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले अशी तिहेरी लढाई बघायला मिळते। सांगली, सातारा विधान परिषदेच्या रिंगणात राष्ट्रवादीचे शेखर गोरे आणि काँग्रेसचे मोहनराव कदम यांच्यामधला सामना समोर येतोय, तर नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजूरकर आणि श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष उमेदवार आहेत, यांच्यामध्ये लढाई आहे।